नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पावसाळ्याची तयारी म्हणजे रेनकोट घेणं, गमबूट घेणं, छत्री घेणं किंवा छत्र्या असतील आणि त्या जर समजा नादुरुस्त असतील तर ते दुरुस्त करून घेणं, हे पाऊस येण्या अगोदरची पूर्वतयारी आपल्यापैकी आपण सगळेच जण करत असतो. आता रेनकोट म्हटलं की डगबॅगचे रेनकोट आपल्याला आठवतात, कारण की हे रेनकोट अतिशय उत्तम दर्जाचे असतात. आपण कितीही पावसात असलो तरीसुद्धा हे रेनकोट जर आपण घातले तर नक्कीच आपले कपडे ओले होत नाही आणि पावसापासून एक उत्तम संरक्षण आपल्याला मिळतं. तर या डगबॅगच्या रेनकोटची सुद्धा एक कहाणी आहे आणि जिचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आहे. नुकतीच याविषयी एक पोस्ट वाचनात आली. आजच्या नंदीकट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. हमीरपूरच्या तुरुंगातली ती काळोखी कोठडी. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता. आकाशातून कोसळणाऱ्या धाऱ्या जमिनीवर आदळत होत्या आणि त्याच पावसात काही भारतीय सैनिक थरथरत उभे होते. त्यांच्या अंगावरचे सुती कपडे चिंब भिजले होते. थंडीनं त्यांचे ओठ निळे पडले होते. काही तापानं फणफणले होते तर काही मृत्यूच्या दारात. पण त्याचवेळी त्यांच्या शेजारून जाणारे ब्रिटिश अधिकारी मात्र कोरडे ठाक. त्यांच्या अंगावर इंग्लंडहून मागवलेले चकचकीत वॉटरप्रूफ कोट होते. तुरुंगाच्या गजाआडून एक तरुण हे सगळं शांतपणे बघत होता. त्याच्या डोळ्यात संताप होता आणि मनात एक विषण्ण विचार. ब्रिटिश साम्राज्यासाठी एका भारतीय सैनिकाच्या आयुष्याची किंमत कपड्याच्या एका तुकड्यापेक्षाही कमी आहे. असा विचार करणारा तो तरुण म्हणजे सुरेंद्र मोहन बोस. बर्कले आणि स्टॅनफोर्डच्या विद्यापीठातून केमिस्ट्रीची पदवी घेतलेला हा एक तल्लख वैज्ञानिक होता. हवं असतं तर त्यांनी परदेशात आरामात करिअर केलं असतं, पण त्यानं स्वातंत्र्य चळवळीचा मार्ग निवडला आणि म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात डांबलं होतं. पण त्या दिवशी हमीरपूरच्या पावसात भिजणाऱ्या त्या सैनिकांच्या वेदनेनं सुरेंद्र मोहन यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली. तुरुंगातून सुटल्यावर ते कोलकात्याला आपल्या घरी आले. खिशात पैसे नव्हते, पण डोक्यात ध्यास होता. त्यांनी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत आपली प्रयोगशाळा थाटली. सोबत होते त्यांचे 3 भाऊ, अजित मोहन, जोगेंद्र मोहन आणि विष्णू बाडा. कल्पना करा, कोणतंही मशीन नाही, भांडवल नाही की गुंतवणूकदारसुद्धा नाहीत. होतं ते फक्त केमिस्ट्रीचं ज्ञान आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द. त्यांनी रबर आणि कापूस एकत्र करून एक वॉटरप्रूफ कापड बनवायचा प्रयोग सुरू केला. पण हे वाटतं तितकं सोपं नव्हतं काही. भारताचं हवामान युरोपपेक्षा वेगळं होतं. उन्हाळ्यात रबर वितळायचं आणि हिवाळ्यात त्याला तडे जायचे. शेजारी पाजारी हसायचे. त्यांनी निसर्गाकडे बघायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की बदकाच्या पंखावर पाणी कधीच थांबत नाही, ते मोत्यासारखं ओघळून जातं. त्याच निरीक्षणातून त्यांनी वल्कनायझेशनची एक पद्धत शोधून काढली आणि त्या प्रक्रियेला नाव दिलं डक बॅग. 1920 भारताला स्वतःचा पहिला स्वदेशी, परवडणारा आणि टिकाऊ रेनकोट मिळाला. मग काय झालं? बघता बघता डगबॅग हे नाव घराघरात पोचलं. 1941 या कंपनीची उलाढाल 40 लाख रुपयांच्या वर गेली होती. शाळांची दप्तरं असोत, रेल्वेचे होल्डॉल असोत किंवा तापावर ठेवण्याची आईसबॅग असो, डगबॅग हे विश्वासाचं दुसरं नाव बनलं. पण गोष्ट इथेच संपत नाही. 2000च्या दशकात जेव्हा चीनी प्लास्टिकच्या स्वस्त रेनकोटनी भारतीय बाजारपेठ व्यापली, तेव्हा डगबॅगचा काळ कठीण झाला. मूळ मालकांच्या हातून कंपनी गेली. अनेकांना वाटलं की हा ब्रँड आता संपला. पण डगबॅगनं हार मानली नव्हती. आज हीच कंपनी भारतीय वायुदलाच्या वैमानिकांसाठी जी-सूट बनवते. नौदलाच्या कमांडोंसाठी सबमरीन एस्केप सूट आणि स्पेशल फोर्सेससाठी लागणाऱ्या टॅक्टिकल बोट्स तयार करते. ज्या सैनिकांना पावसात भिजताना बघून सुरेंद्र मोहन यांच्या मनात ठिणगी पडली होती, त्याच सैनिकांना आज डगबॅगची आधुनिक उपकरणं संरक्षण देत आहेत. जगातले सर्वात मोठे ब्रँड्स हे फक्त उत्पादनावर नाही तर एका जखमेवर उभे असतात आणि ती जखम इतकी खोल असते ना की ती भरून काढण्यासाठी संस्थापक आपलं आयुष्य पणाला लावत असतो.
सुरेंद्र मोहन बोस यांनी फक्त रेनकोटची कंपनी नाही काढली, तर त्यांनी युद्ध पुकारलं होतं. त्यांच्या प्रत्येक डगबॅगच्या बॉक्सवर एक वाक्य असायचं, एन्टायरली इंडियन, अर्थातच पूर्णपणे भारतीय. भारतीय भांडवल, भारतीय मजूर, भारतीय कच्चा माल आणि भारतीय बुद्धी. हे केवळ ब्रीदवाक्य नव्हतं, तर तो ब्रिटिशांच्या अहंकाराला दिलेला एक सणसणीत टोला होता. आज जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो, तेव्हा 100 वर्षांपूर्वी एका तुरुंगाच्या कोठडीत पाहिलेलं ते स्वप्न आजही तितकंच प्रेरणादायी वाटतं. सुरेंद्र मोहन बोस यांनी सिद्ध केलं की जेव्हा विज्ञानाला देशभक्तीची जोड मिळते, तेव्हा पावसाच्या धारासुद्धा तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखू शकत नाहीत. एका भारतीयाच्या स्वाभिमानाची ही कथा आजही डगबॅगच्या प्रत्येक धाग्यात विणलेली आहे. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.